नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर एवढ्या सकाळी उठून गाडी घेऊन जाण्याचं कारण म्हणजे थाराबाई संतू गेलता पुण्याला. संतोष आणि समाधान दोघं पण पुण्याला गेली. ती दोघं जण आले तर आता गावात त्यांना आणायला चाललोय. मित्रांनो सम्या सोडले गाडीतच, त्यांनी संत्या चाललोय दोघं जण. सम्या श्रमिकदा त्यांच्या संग गेलाय आणि मी संत्या गाडीवरून चाललोय. तू बघा सकाळ सकाळी काय दिसायला तर आले बघा बेडगेला. बेडगेला काय पुण्याला असते. पुण्याला असते पण ह्यावेळी जरा महिना पण नाही. पुण्याला जाऊन तुझी ती ही विसरलास काय म्हणते त्याला याचा पुण्याला जाऊन तुझी ही विसरलास काय पाय जमिनीवरच राहू द्या. नाहीतर बघ पुण्याचा माणूस आला येऊ आता. बघा दिसायला येत ना सूर्य आत्ता आत्ता वर आला. आणि ह्यो सूर्य बघा मावळ आहे म्हणजे आमुष्याचा चंद्र झाला आता येऊ. ऊस एवढा उंच आला. संतूच्या घरापाशी आली बघा. गाडी धुवायची यंत्रणा लावली लगेच संतूच्या सर्व्हिसिंग सेंटर मध्ये. संतूच्या झाडाला नारळ किती लागल्यात बघा. खाली मोठी लागल्यात आणि वर बघा. गाडी धुवायची माझी होती, लगेच सर्व्हिसिंग सेंटर काढली धुवायने इथं. ती गाडी संत्या धुवायला, संत्याची गाडी लगेच समेन आणून लावली इथं. गड्डी बघितला ना गड्डी कोण दिले रे तुला? संत्याची काढून घेतली हो, मला माहित आहे. संत्याकडे होती हावरण काढून घेतले. बंद करशील ढकला लागेल. आणि हे बघा ही समाधानची ताकदच वांड आहे. पण सगळं सगळं त्यांना आता लागून चालत नाही. गाडी पुसायची आणि जायचं मला. बॅटरी उतरल्या बाकी काय नाही. प्लॅटला दोष काय नाही, फक्त बॅटरी उतरल्या. किली बघा ढकलून चालू. केली बघा धुवून पुसून गाडी फायनल. नवीनच केली. आता शोरूम मधून आणल्यासारखं वाटलं. आता जण पिल्ल्याला एक येडा काढला, वर आले समाधान त्यांच्या रानात. शर्मिदाचा बघा काय करले. सुट्टी नोट सुट्टा निकाल द्याले एकटंच. बैलांना तालीम द्याले. आवतो मारले प्रॅक्टिस. सगळ्यांना बाय बाय म्हणून चालू बा घराकडे. कारण आज आंघोळ पाणी काय वर नाही. फटाफट आंघोळ पाणी करून मला ट्रॅक्टर शोरूममध्ये देऊन यायचं सांगलीला. ट्रॅक्टर आहे आता सध्याला मिरजेत म्हैसाळ रोडला. त्या गॅरेजमधनं घ्यायचा आहे आणि सांगली डायरेक्ट शोरूमला देऊन यायचं आहे. फटाफट आंघोळ पाणी आवरले. आता चाललोय. डिझेलचं कॅन घेतलं पोपट काका त्यांच्यात नाही, कारण काल डिझेल टाकायचं ध्यानात राहिलं नव्हतं. आलं बघा असं ह्याच्यात गॅरेजमध्ये. ट्रक आडव्या लागल्यात. ट्रॅक्टर कसं निघायचं. ट्रॅक्टर आपल्या सिक्युरिटी बघा कसले. इकडे बी फुल सिक्युरिटी. मित्रांनो ट्रकला कुठल्या ड्रायव्हर नाही, चावी तर कुठल्याच ट्रकवाल्याने ठेवून गेलं नाही. त्यामुळे आता निवांत ते ट्रकवाल्यांची यायची वाट बघणार आहे. ट्रक झोपून टाकणार आहे ते सावलीला. काका तिथे पुढे बसल्यात. काय म्हणून ट्रॅक्टर एवढ्या आत लावल्यासारखं झालं राव. ड्रायव्हर पण नाहीत, मालक पण नाहीत. एके गाड्या चालल्यात पण आडव्या गाड्या लावल्यात मोठ्या मोठ्या आणि सगळ्या लाईनच्या गाड्या आहेत. मित्रांनो फायनली जवळजवळ 1.5-2 तासानंतर एक तर काढले बाहेर आणि दुसरं काढलं लागल्यात. आता बारी आपल्या ट्रॅक्टरची. 10 वाजता आलतो, आता 12 वाजता. आता निघालोय. आता इथनं जाणार सांगली शोरूमला. आणि मिस्त्रींच्या पैसे आणून बंपर दिले. आता चाललोय आणि शोरूममध्ये रिटर्न वायरिंग कामासाठी. ट्रॅक्टरचं बंपर काम, वायरिंग काम आणि टायर रिमाउंड करायचं. हे 3 काम करायचे आत्ता.
टायर रिमोटची चौकशी करून आलो आणि आता वायरिंगचं काम एक राहिले. आता बाकीचं मग ती शीटच हे काढ लागले. शीटच खालनं चेंज करणार. वरनं सगळे बाद झाल्यात नट्ट. खालनं खोलून निघतात का बघाय नाही तर मग कट करून काढायची. नट खोलून निघणार म्हणताना मिस्त्रीपासून ग्राइंडरनं कापून आणली आणि नवीन शीट पण घेतल्या. त्या नट पण घेतल्यात, वायसरी घेतल्यात 2-2. आता पटपट नुसतं आवळणार आहे. टायर काढली बघा रिमोटला. टायर काढून या गाडीतून दिली बघा रिमोट करायला. ट्रॅक्टरात असंच थांबले तर बंपरचं काम, बोनेटचं काम पण सुरू आहे आणि ट्रॅक्टरचं किरकोळ वायरिंगचं काम उद्यापर्यंत होतंय. ट्रॅक्टरचं काम व्यवस्थित सुरळीत जिकडं तिकडं करून आले बघा. ट्रॅक्टर आता ते त्यांचं तरी कामं करतात. आता आम्ही चालू आहे घराकडं. जेवण वगैरे आवरलो. तेवढ्यात मम्मीने सांगितली कंट्रोल आले आज. मग ते कंट्रोल आणायला चाललो आहे. जाता संतू त्यांच्या घराकडनं चाललो आहे. संतू समाधान कोण असते तर त्यांना घेऊन जाणार सोबत. की भैया आणि बाळू बघा कसली काम करायला. वैरण कंपाऊंड देत नाही आता. आलो बघा संतू कशी. मित्रांनो संतुडीला झोपट उठवून घेतलंय बघा. आता चाललोय. घेतलं बघा कंट्रोल. आज चाललोय घराकडं. कंट्रोल दिलं बघा घरात आणि आता संतुल सोडायला चाललोय. हेलिकॉप्टर घेऊन चाललोय.